नमस्कार, मी भरत वेद पाठक. वेदवाणी चॅनलमध्ये आपले स्वागत. सध्या युद्धात असलेले आणि नसलेले देखील युद्धाच्या तडाख्यात सापडत आहेत. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणात भीती आणि तणावाचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. हे सर्व चित्र आपण विविध चॅनल्सवर रोज पाहत आहोत. त्या अनुषंगाने आज एक छोटासा विषय, प्रामाणिकपणा. तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. या दरम्यान ब्रिटनमध्ये अन्न टंचाई निर्माण झाली होती. तेव्हा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी जनतेला आव्हान केले की अंडी खरेदी करू नका, ती सैन्यासाठी लागणार आहेत. दुसऱ्याच दिवशी दुकानावर गर्दी होऊ लागली. दिवसभर गर्दी होती, मात्र ती अंडी घेण्यासाठी नाही. लोक आपल्या घरी असलेली अंडी परत देण्यासाठी आले होते. दुसऱ्या महायुद्धातच लंडनमधील एका बेकरीवर बॉम्ब हल्ला झाला. बेकरीचे मोठे नुकसान झाले. ते दुकान उद्ध्वस्त झालं बॉम्बस्फोटामध्ये. ब्रेड बाहेर पडले होते, पण लोकांनी ते उचलून नेले नाही. सकाळी लोकांनी ब्रेड घेऊन जाताना पैसे तिथेच ठेवले होते. हे विशेष. जपानमध्ये 2011 साली मोठा भूकंप आणि सुनामी आली होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यात अनेक दुकाने उद्ध्वस्त झाली. काही दुकानामध्ये वस्तू तशाच पडून होत्या, पण कोणीही लूटमार केली नाही. लोक तासनतास रांगेत उभे राहून आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू, पाणी, अन्न प्रामाणिकपणे विकत घेत होते. जर्मनीतील असाच एक प्रसंग आहे. इथला एक वेगळा किस्सा आहे. इथे एक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात शेकडो पाकिटे, वॉलेट, ज्यामध्ये आपण पैसे भरून ठेवतो, ते वेगवेगळ्या ठिकाणी टाकली गेली आणि प्रामाणिकपणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. परिणाम असा झाला, बहुतांश पाकिटे परत ज्या त्या मालकाकडे पोहोचली. त्यातील पैसेही तसेच होते. भारतातीलही असाच एक किस्सा आहे. लाल बहादूर शास्त्री यांनी 1965च्या अन्न टंचाई काळात जनतेला आठवड्यातून एक दिवस उपवास करण्याचे आवाहन केले होते. ज्यायोगे अन्न टंचाईला आपण बचत करून तोंड देऊ शकू. लोकांनी इतक्या प्रामाणिकपणे ते पाळले की अनेक वेळा, अनेक दिवस हॉटेल्स त्या दरम्यानच्या काळात स्वेच्छेने बंद राहू लागली. डेन्मार्कच्या कोपेनहेगनमधील एक किस्सा आहे, म्हणजे आजही तो प्रचलित आहे. तिथे सायकली रस्त्यालगत पार्क करतात, पार्किंगमध्ये. पण बहुतेक सायकलींना लॉक नसते. तेथून सायकली कधीही चोरीला जात नाहीत. अवतीभोवतीची स्थिती पाहून सहज सुचलं म्हणून सांगावं वाटलं. धन्यवाद.